तांदुक्याची भाजी आहे ही मी स्वच्छ धुवून घेतलेली, निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेली, पाणी निथळून घेतलेलं आहे. आणि त्यासाठी लागणारं साहित्य, त्यासाठी मी एक कांदा घेतलाय मोठा चिरून, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेला आहे 7 ते 8 पाकळ्या. तर आता बघू आपण भाजी कशी बनवायची. तर बघा आपला कांदा होत आहे छान. कलर चेंज करून घ्यायचा आहे, म्हणजे कांद्याचं कच्चं पण मरून जाईल. अजून होऊ देणार याला आपण छान. तर आता झालाय आपला कांदा. आता मी भाजी टाकून घेते. तर बघा आधी एवढी भाजी टाकून घेते, मिक्स करते व्यवस्थित आणि मग बाकी भाजी टाकते. तर आता एकदम सगळी भाजी टाकून देते. भाजी बघा आता दिसताना एवढी दिसेल आणि केल्यानंतर अगदी थोडीशी होते. तर माझी भाजी टाकून झालेली आहे. तिला थोडी गरम होऊ देते आणि मग मीठ टाकलं. भाजी पार कढईच्या वर चाललेली आहे, बघू शकता. आपण थोडी तिला वाफ लावून देणार आहोत आणि मग मीठ टाकते मी, कारण ती भाजी ओली आहे, आपल्याला त्याच्यात पाणी नाही सोडायचं, ती वाफेवरच बनवायची. मीठ टाकलं का खूप पाणी सुटतं तिला. तर आधी अशीच होऊ देते आणि मग नंतर मी मीठ टाकते. तर बघा कशी होत आहे आपली भाजी. मीठ टाकून घेते आता चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आता व्यवस्थित मिक्स करते आणि होऊ देते छान. भाजी झाल्यावर बघू आपण. आणि इकडे ही बघा आपली तांदुक्याची भाजी पण छान झालेली आहे, मस्त झाली आहे. तिला पाणी सुटलं होतं, पाणी पण पूर्ण आटलेलं आहे. आता ही भाजी झाल्यानंतर ही पण तुम्हाला मी दाखवते. तर बघा अशी मऊ झालेली आहे, शिजली ती छान. तर प्लेटिंग करून आपण बघूया. चला, काही शेपूची भाजी तयार. गरमागरम भाजी आणि बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर, त्याच्यासोबत ती भाजी खूप छान लागते खायला. भाजी बनवलेली आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.